आणि आता एक नजर टाकणार आहोत 9 जिल्ह्यातल्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। अमरावतीच्या अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट, तीळ, भुईमूग, कांदा आणि काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान। भंडारा जिल्ह्यात गारांसह बरसलेल्या अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल, मक्यासह आंब्याचा बहर झडल्यानं मोठं नुकसान। वर्धा जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा। काल संध्याकाळी झालेल्या अर्धा तास अवकाळी पावसानं केळी, गहू, ज्वारी, लिंबासह भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट, आंबा पिकाला फटका, शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात। गोंदियामध्ये 4 दिवसांपासून 8 गावांचा पाणी पुरवठा बंद, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती, नियमित पाणी पुरवठ्यासाठी नागरिकांकडून पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट। दुष्काळाच्या झळांमुळे नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये मेंढपाळांची चारा पाण्यासाठी भटकंती, शासनाकडे चारा पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी। लातूर जिल्ह्यातल्या पानगावात भीषण पाणी टंचाई, 5 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा, जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। संतोषश्रेष्ठ तुकोबारायांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त देहू नगरपंचायतीकडून तयारी सुरू, इंद्रायणी नदीची स्वच्छता मोहीम हाती, जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। कोकणात शिमगोत्सवानिमित्त ग्रामदैवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी, लांजा आगवे इथे श्री देव रवळनाथ आणि जुगाई देवीची पालखी रत्नागिरीमध्ये दाखल।